मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर होते। यावेळी ते बोलताना म्हणाले आहेत की येत्या 12 जानेवारीला राष्ट्रीय युवा महोत्सव नाशिकमध्ये होतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। नाशिकला या कार्यक्रमाचा मान मिळाला यासाठी मोदी यांचे आभार मानतो। आज मी याबाबत आढावा बैठक घेतली। 20 कमिटी या कार्यक्रमाच्या तयारीसाठी करण्यात आल्या आहेत। संपूर्ण देशातून 8,000 युवा येणार आहेत। 4 वेगवेगळ्या ठिकाणी हे कार्यक्रम होणार आहेत। एक मोठा प्लॅटफॉर्म या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळणार आहे। येणाऱ्या लोकांना अडचण येणार नाही अशी व्यवस्था करण्यात आली आहे। शहर देखील सजवण्याचे नियोजन करण्यात आले आहे। राज्याची आणि नाशिकची परंपरा या निमित्ताने प्रचार होणार आहे। सध्या काम जोरात सुरू आहे। अजून काही दिवस आपल्या हातात आहेत। जसे आपण रस्ते क्लीन ड्राईव्ह करतोय तसेच काम सुरू आहे। नरेंद्र मोदी यांचे रोड शो बाबत देखील नियोजन करण्यात आले आहे। पंतप्रधान कार्यालयाकडे याबाबत परवानगी मागण्यात आली आहे। पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी तुम्ही शुभेच्छा दिल्या त्यासाठी आभारी आहे, पण त्याला अजून वेळ आहे। पहिले नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवायचं आहे। गेल्या 9 वर्षात मोदी यांनी देशाला एक वेगळ्या उंचीवर नेले आहे। अब की बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकार और राज्य में 45 पार, असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले आहेत। पत्रकार दिनाच्या आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो। आपल्या सर्व पत्रकारांचं अभिनंदन करतो। येत्या 12 तारखेला 12 जानेवारीला नॅशनल यूथ फेस्टिवल आज आपण इथे आयोजित होतोय आणि शुभारंभ प्रसंगी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब उपस्थित राहणार आहेत आणि हा नॅशनल यूथ फेस्टिवल नाशिकमध्ये आयोजित करण्याची संधी या ठिकाणी आपल्याला राज्याला मिळाली। त्यासाठी मी केंद्र सरकारला मनापासून धन्यवाद देतो। आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना आणि स्पोर्ट्स मिनिस्टर अनुराग ठाकूर यांनाही धन्यवाद देतो। यापूर्वी आज देखील आढावा बैठक या ठिकाणी घेतली। यापूर्वी देखील व्हर्च्युअल अनेक बैठका झाल्या। लोगोचं आणि मॅस्कटचं देखील ओपनिंग लॉन्चिंग झालं आणि त्या दिवशी देखील इथं एक कार्यक्रम झाला। जवळपास 20 कमिट्या आपण या ठिकाणी तयार केलेल्या आहेत। पूर्ण देशभरातून 8,000 पार्टिसिपंट त्यांचा सहभाग होणार आहे। विविध राज्यातले तरुण या ठिकाणी येणार आहेत आणि त्या दृष्टीने या ठिकाणी 4 ठिकाणी हे इव्हेंट होत आहेत। इथे हा प्रमुख उद्घाटनाचा शुभारंभाचा इव्हेंट होईल। त्यानंतर आपल्या हनुमान नगरचं जे आहे महायुवाग्राम त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर इव्हेंट होतील। महाकवी कालिदास जे आहेत नाट्यगृह आहे त्या ठिकाणी देखील कॉम्पिटिशन होईल आणि त्याचबरोबर दुसरं एक आहे ना महात्मा फुले सभागृह आहे, तिथे फोटोग्राफी आणि इतर इव्हेंट होतील। आणि त्याचबरोबर रावसाहेब थोरात इथे सिंगिंग कॉम्पिटिशन, उदोजी महाराज म्युझियम आहे त्या ठिकाणी देखील इव्हेंट होतील। अशा अनेक ठिकाणी म्हणजे एका ठिकाणी हा कार्यक्रम होणार नाही तर वेगवेगळ्या ठिकाणी हे आपले जे 8,000 पार्टिसिपंट आहेत तेही भाग घेतील आणि त्याचबरोबर आपले स्थानिक जे नाशिकमधले जे आर्टिस्ट आहेत त्यांचा देखील सहभाग या ठिकाणी मिळेल। एक मोठा प्लॅटफॉर्म या यूथ फेस्टिवलमध्ये तरुणाईला देण्याचा हा प्रयत्न आहे आणि म्हणून त्याची आज आढावा बैठक या ठिकाणी घेतली होती। पूर्णपणे देशभरातून येणारे जे आपले यूथ आहेत त्यांचं स्वागत, त्यांचं सर्व नियोजन, त्यांचा परफॉर्मन्स जो व्हेन्यू आहे या सगळ्यात आणि राहण्याची व्यवस्था, त्यांचं लॉजिस्टिक आणि या सगळ्या बाबींवर चर्चा झालेली आहे। प्रशासन पूर्णपणे अगदी तयार आहे। पूर्ण व्यवस्थित त्याचं नियोजन केलेलं आहे
आणि येणाऱ्या प्रत्येक राज्यातले जे या फेस्टिवलमध्ये पार्टिसिपंट जे आहेत त्यांना कुठली गैरसोय होणार नाही, त्यांना कुठली अडचण येणार नाही, अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचं स्वागत देखील या ठिकाणी स्थानिक नाशिककर करणार आहेत. त्यामध्ये सर्वच जण सहभागी होतील आणि हा खऱ्या अर्थाने जो एक संधी आपल्या राज्याला नॅशनल यूथ फेस्टिवलच्या माध्यमातून मिळालेली आहे. एक शहराचं देखील त्या ठिकाणी शहर देखील सजवण्याचं नियोजन प्रशासनाने केलेलं आहे. पालकमंत्री स्वतः या ठिकाणी या बैठकीत आहेत, खासदार आहेत, सर्व आमदार या ठिकाणी होते. त्या दिवशी देखील बैठकीमध्ये पालकमंत्री, त्याचबरोबर गिरीश महाजन आपले मंत्री, स्पोर्ट्स मिनिस्टर संजय बनसोडे आणि सर्व टीम जी आहे ही टीम पूर्ण कामाला लागलेली आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन हे सगळं हा जो काही मिळालेली जी संधी आहे ते या संधीचं सोनं करतील आणि नाशिककरांना देखील इथल्या लोकल आर्टिस्ट असतील, लोकल युवा असतील, त्यांना देखील एक प्लॅटफॉर्म मिळेल आणि त्यांना देखील यामध्ये सहभागी होता येईल आणि नाशिककर नागरिकांना देखील याचा आनंद घेता येईल. कल्चरल प्रोग्राम आहेत, आपली महाराष्ट्राची संस्कृती जी आहे ती, नाशिकचं जे वैशिष्ट्य आहे ते, हे सर्व जे आहे या यूथ फेस्टिवलमधून लोकांसमोर आणि देशातून येणाऱ्या सर्व जे सहभागी होणार आहेत त्यांच्यासमोर आपल्याला त्याचं प्रदर्शन करता येईल. रोड शोचं पण नियोजन केलेलं आहे. आता तिथून प्रधानमंत्री महोदयांच्या कार्यालयाकडून परवानगी साठी ते आपण त्यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे. पण मोठ्या प्रमाणावर लोकांमध्ये उत्साह आहे. रोड शोच्या बाबतीमध्ये देखील पूर्ण नियोजन आहे. त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे आपले आर्टिस्ट आहेत, सर्व नागरिक आहेत, त्यामुळे त्याचंही नियोजन आहे. नेशनल यूथ फेस्टिवल का आयोजन 12 जनवरी से 16 जनवरी तक यहाँ पर नासिक में होने जा रहा है. ये बहुत ही देशपातळीवरची मोठी संधी आहे. नाही, बिलकुल ही संधी आहे. खरं म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची परंपरा आणि नाशिकचं जे वैशिष्ट्य आहे हे याच्या माध्यमातून आपल्याला चांगली संधी आहे. मी म्हणेल चांगली संधी आहे आणि म्हणून या संधीचं पूर्ण सोनं झालं पाहिजे आणि येणारा प्रत्येक जण जाताना आनंदी होऊन गेला पाहिजे. एक चांगलं नियोजन झालं, उत्कृष्ट सगळ्या सोयीसुविधा होत्या, अशा प्रकारचं एक वातावरण या ठिकाणी तयार करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. रस्ते धुण्यापासून शहरामध्ये लाइटिंग करणे असेल, करणे असेल, पेंटिंग करणे असेल, अशा असंख्य सूचना दिल्या. साधारणतः किती दिवसात हे सगळे काम? नाही, हे काय आता काम सुरू आहे आणि 12 तारीख आहे, 3-4 दिवस आणखी आहेत आणि यामध्ये सर्व जी टीम आहे ही वार फुटिंगवर कामाला लागलेली आहे. त्याच्यामध्ये काही लोक याच्यातले एक्सपर्ट आहेत, त्यांना आपण आउटसोर्स करतोय, कारण सर्व स्वच्छता झाली पाहिजे. जसं आपण डीप क्लीन ड्राईव्ह करतो, डीप क्लीन ड्राईव्ह तशाच प्रकारचं हे शहर अगदी पंढरपूरलाही केलं आपण. आणि थांबा रे बाबा, आणि याच्यामध्ये स्वच्छतेला महत्त्व दिलं जाणार आहे. त्याच्याच बरोबर लोकल आर्टिस्ट जे आहेत, पेंटिंग करणारे आहेत, त्या कॉलेजेस त्यांना आपण याच्यात इन्व्हॉल्व करू. वॉल पेंटिंग असेल, ब्रिज असेल, त्याची लाइटिंग असेल, रोषणाई असेल, हे सगळं जे आहे हे या माध्यमातून बिलकुल या संधीमुळे या नॅशनल यूथ फेस्टिवल जी संधी आयोजनाची मिळाली आहे त्यामधून हे सर्व आपण करणार आहोत. सर, भुजबळ असतील, अजित पवार असतील, त्यांचे चेले चपाट त्यांच्या मुख्यमंत्री पदाचे बॅनर लावत आहेत. आपण जेव्हा अयोध्येला जाल तर आम्हाला साकडं घाला की परत त्या तिघांच्या ऐवजी मलाच अगोदर राष्ट्रवाद दे आणि परत मुख्यमंत्री पदाची संधी आणि मोका मलाच दे. बोला याच्यावर बोला. अरे बाबा, तुम्ही जे मनापासून बोलताय अशाच शुभेच्छा तुम्ही दिल्या त्याबद्दल धन्यवाद. फक्त एवढंच सांगतो,
त्याला अजून वेळ आहे. आता आम्हाला पण तरी आपण नाशिकच्या पत्रकारांना 2 तास उभं करून पहिलं प्रधानमंत्री मोदी साहेबांना आम्हाला पंतप्रधान बनवायचं आहे. आणि त्यांनी जे म्हटलं आहे की खरं म्हणजे ज्या 9 वर्षामध्ये त्यांनी काम केलेलं आहे, या देशाला एक एवढ्या उंचीवर नेलं आहे, जगभरामध्ये या देशाचं नाव लौकिक वाढवलेलं आहे. त्यामुळे या जे त्यांचं जे संकल्प आहे त्यांनी घेतलेला की अब की बार 400 पार, तर मी सांगतो फिर एक बार मोदी सरकार आणि महाराष्ट्र में 45 पार. साहेब 10 तारखेला ये नासिक को मिला है. ये नेशनल यूथ फेस्टिवल में पूरे देश भर से युवा आएंगे और पार्टिसिपेंट कम से कम 8,000 लोग इसमें शामिल होने वाले हैं. और हज़ारों की तादाद में लोकल जो आर्टिस्ट हैं, लोकल स्पोर्ट्समैन हैं, वो सब इसमें शामिल हो जाएंगे. और एक ये नेशनल यूथ फेस्टिवल के माध्यम से आज यहाँ पर एक नासिक में भी एक बड़ा प्लेटफॉर्म उपलब्ध कराने का मौका राज्य सरकार को केंद्र सरकार ने दिया है. पहले दिन ओपनिंग में खुद आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी स्वयं उपस्थित रहने वाले, इसलिए यह भी बहुत बड़ा आकर्षण है. और इसलिए मैं जो यहाँ पर जो अपॉर्चुनिटी दी हुई है, जो मौका दिया है राज्य सरकार को इस नेशनल यूथ फेस्टिवल का आयोजन करने के लिए, इसलिए मैं आदरणीय प्रधानमंत्री जी और हमारे स्पोर्ट्स मिनिस्टर अनुराग ठाकुर जी, उनको भी धन्यवाद देना चाहता हूँ. इसके बहाने ये तो 8,000 लोग पूरे देश भर में से आएंगे, यहाँ पर वो पार्टिसिपेंट हो जाएंगे. और एक ही जगह पे इवेंट नहीं है, 5-6 जगह पर इवेंट है. ये परफॉर्मेंस जो है ये के लिए बड़ा प्लेटफॉर्म यहाँ पर मिला है. लोकल भी आर्टिस्ट है, लोकल भी स्पोर्ट्समैन है, लोकल नागरिक है. हमारी जो महाराष्ट्र की संस्कृति है, महाराष्ट्र की जो कला है, हमारी परंपरा है, उसे भी पेश करने का मौका इस नेशनल यूथ फेस्टिवल के माध्यम से जरूर देश भर में जाएगा. और इसलिए इस शहर को सजाने के लिए यहाँ की स्वच्छता, यहाँ की पेंटिंग, यहाँ की रोशनाई, ये सब करने का मौका यहाँ मिला. इसलिए पूरी हमारी जो प्रशासन की टीम है, ये पूरी तरह तैयार है, वो काम कर रही है. प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक.